संविधान हक्क परिषदेच्या वतीनं उल्हासनगरमध्ये एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेला शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। पवारांनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। पाकिस्तान आणि बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात येऊ नये यासाठी मूलभूत अधिकार जपणारी घटना जपली पाहिजे असंही शरद पवारांनी म्हटलं। कल्याणमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं। अत्रे रंगमंदिर आणि इथे बीएसईपी लाभार्थींना घराच्या चाव्या देण्यात आल्या। तसेच डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुल इथे खासदार क्रीडा संग्राम कार्यक्रमात खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे। राज ठाकरे पुणे ग्रामीणमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। मागे गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ओझरच्या विघ्नहर गणपतीचं दर्शन घेतलं। राज ठाकरे यांच्या हस्ते देवस्थान सभा मंडपाचं लोकार्पण करण्यात आलं। केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ ठरली। केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वात 5 तास बैठक चालली, त्यातून कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता लाखो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील। दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड्स लावलेत। खबरदारीचा उपाय म्हणून तारांचं कुंपणही घातले। अडाण नदीवरील बंधाऱ्याचं अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी जलदूत रमेश देवळे आणि शेतकरी 2 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। अखेर जलसंधारण विभागाकडून मागण्या मान्य करण्यात आल्यानं त्यांनी उपोषण मागे घेतले। मात्र येत्या 15 दिवसात बंधाऱ्याचं काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला।